मुंबई नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट वाहतुकीसाठी बंद असणार आहे। आजपासून 7 मार्च पर्यंत जुना कसारा घाट बंद असेल। घाटातील रस्ता हा दुरुस्तीच्या कामासाठी आता सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे आता घाट बंद ठेवला जाईल। वाहतूक सध्या नवीन कसारा घाटातून एकेरी मार्गाने वळवलेली आहे। लतीफवाडी ते घाटणदेवी मंदिरापर्यंत अशी नवीन कसारा घाटातून एकेरी मार्गाने वाहतूक सुरू असेल। प्रतिनिधी श्याम धुमाळ यांच्याकडून आपण तपशील घेणार आहोत। श्याम, नेमकं जुन्या कसारा घाटामध्ये काय काम केलं जाणार आहे ज्याच्यासाठी घाट बंद असेल आणि पर्यायी मार्गासंदर्भात आणखी काय तपशील? मुंबई नाशिक महामार्गावरील सर्वात महत्त्वाचा हा असलेला कसारा घाट, जुन्या कसारा घाटामध्ये दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळतात किंवा संरक्षण कठडे वगैरे तुटतात आणि रस्त्याची पण चाळण झाली अक्षरशः। तर रस्त्याची दुरुस्ती व संरक्षण कठड्यांची दुरुस्ती या कामासाठी त्यांनी आता सध्या तात्पुरता 3 दिवसासाठी 4 दिवसाचा ब्लॉक घेतलेला आहे, 3 ते 4 मार्च पर्यंत। आणि तिथून नाशिककडे जाणारी जी वाहतूक आहे त्या वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी नवीन कसारा घाटातून पर्यायी रस्ता तयार करून एकेरी वाहतूक तिथं लतीफवाडी ते घाटंदेवीपर्यंत सुरू करण्यात आलेली आहे। जी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। Thank you.